हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण क्लास 6 पाहणार आहोत. त्यामध्ये बॉक्स मेहंदी डिझाईन पाहणार आहोत. बॉक्स मेहंदी डिझाईन म्हणजे मिक्स भरती पण असू शकते किंवा फिलअप पण असू शकते. त्यामध्ये तुम्ही वेगळे एलिमेंट यूज करून तुम्ही डिझाईन क्रिएट करू शकता. तर मी फर्स्टवाला बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीला एक चकली घेऊन त्यावरती छोटंसं फ्लावर घेतलेलं आहे आणि त्यावरती घुंगरू घेतलेले आहेत. तर हॅलो, परत एकदा नमस्कार. मी कावेरी, मेहंदी विथ कावेरीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही बेसिकपासून मेहंदी शिकण्याची तुम्हाला इच्छा आहे, घरच्या घरी यूट्यूबवरून तुम्ही मेहंदी शिकू शकता. तर आपल्या चॅनलवरती असेच बेसिकपासून मेहंदी व्हिडिओ अपलोड केले जातात. तुम्ही जर चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर तुम्ही प्रिव्हियस जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही चेकआउट करू शकता आणि बेसिकपासून मेहंदी डिझाईन शिकू शकता. तर प्रश्न आला की मेहंदी शिकण्यासाठी मटेरियल काय काय लागतं आहे, कशी मेहंदी शिकायची, पेस्ट कशी बनवायची, कोन कसे बनवायचे. तर त्यासाठीचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, अपलोड झालेले आहेत. कोन कसा बनवायचा, मेहंदी पेस्ट कशी बनवायची, ते व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहेत, ते तुम्ही चेकआउट करू शकता. तर वळूया आपल्या डिझाईनकडे. तर सेकंडवाला जो बॉक्स आहे त्यामध्ये मी स्टार्टिंगला एक छोटासा एलिमेंट घेऊन पत्तीवाला बेल्ट घेतला आहे आणि लास्टला हा निगेटिव्ह स्पेसवाला एलिमेंट घेतलेला आहे. छोटासा फ्लावर घेऊन त्यावरती पत्ती आणि हे 9 शेप जो आहे तो घेतलेला आहे आणि आपल्याला जी रिकामी जी स्पेस आहे ती अशा प्रकारे फिल करायची आहे, एकसारखं प्रेसिंग करून. तर मी लाईव्ह जेव्हा शिकवत असते तेव्हा मला बऱ्याचशा कमेंट येतात की मॅम आम्हाला पण मेहंदी शिकायची आहे, क्लासचं टायमिंग काय असतं. तर क्लासचं टायमिंगबद्दल जर बोलणं झालं तर तुम्ही मला टायमिंग या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की टायमिंग काय ठेवलं पाहिजे. ज्या टायमिंगचे जास्त कमेंट येतील ते टायमिंग आपण ठेवूया. आणि ऑनलाईन म्हणजे लाईव्हमध्ये तुम्हाला फ्री मेहंदी क्लास मी घेऊन येईल लवकरच. टायमिंग तुम्ही मला फक्त शेड्यूल सांगा, तुमच्या टायमिंगनुसार मी माझं टायमिंग मॅनेज करून तुम्हाला शिकवलं जाईल. तर बॉक्स मेहंदी बद्दल जर बोलायचं झालं तर बॉक्स मेहंदी डिझाईनमध्ये तुम्ही मिक्स भरती किंवा मिक्स एलिमेंट यूज करून डिझाईन क्रिएट करू शकता. मिक्स म्हणजे त्यामध्ये आता फिलअप झालं, जे फिलअपचे एलिमेंट आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे चॅनलवरती आपल्या. चेक्स झालं किंवा बेल्ट झालं, तुम्ही कुठलेही छोटे एलिमेंट यूज करून डिझाईन क्रिएट करू शकता. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येक एलिमेंटला तुम्हाला कव्हर लाईन द्यायची आहे. कव्हर लाईन देऊन तुम्ही आपलं काम हे फिनिशिंगमध्ये ठेवू शकता. आणि कव्हर लाईन दिल्यानंतर आपल्या कामाला एक लूक येतो, पाहणाऱ्याला वाटतं की खरंच फिनिशिंग आहे आणि आपल्याला पण एक सॅटिस्फॅक्शन भेटतं की आपण खरंच आपलं काम पण आपल्याला पाहून एक सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे थोडक्यात. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट बोलायची झालं तर प्रत्येक एलिमेंट तुम्ही पेन्सिलने जर ड्रॉ केला, फर्स्टली तुम्ही पेन्सिलने प्रत्येक एलिमेंट ड्रॉ करा, त्यानंतर मेहंदीने ट्राय करा. कारण काय होतं, मेहंदीने आपला एकदा हात साफ होतो, तो एलिमेंट आपल्या हाताखालून जातो आणि आपला हात साफ होतो. त्यानंतर जर आपण तो मेहंदीने क्रिएट केला त्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो आणि तो एलिमेंट आपण कॉन्फिडेंटली ड्रॉ करू शकतो. त्या एलिमेंटमध्ये आपण कॉन्फिडेंटली ड्रॉ करू शकतो आणि नंतर आपल्याला असा रिग्रेट नाही राहत की आपल्याला जमणारच नाही, येणारच नाही. तर त्यासाठी ट्रिक आहे, कुठलाही एलिमेंट पेन्सिलने ड्रॉ करायचा आहे. आणि तर फर्स्टवाला जो आपण परत डिझाईनकडे वळूया. 5वाला जो बॉक्स आहे तो मी इथं क्रिएट करत आहे. सुरुवातीला मी स्वस्तिकवाला छोटासा बॉक्स घेतलेला आहे, स्वस्तिक एक ड्रॉ केलेला आहे सिंपल पद्धतीने. जर तुम्हाला शिकायचं असेल तर बेल्टवाला एक मोठा 5 ते 6 मिनटाचा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी
टॉप 15 बेल्ट शिकवलेले आहेत. तो तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ चेक करू शकता आणि तिथून शिकू शकता. दुसरी कमेंट अशी असते की प्रॅक्टिस कशावर करायची. तर प्रॅक्टिसचा जो सरफेस आहे ते तुम्ही व्हाईट पेपरला लॅमिनेशन करून घेऊ शकता. हँडचा जो फोटो असतो त्याला लॅमिनेशन करून त्यावर प्रॅक्टिस करू शकता किंवा साध्या पेपरवरती पण करू शकता. तर अशा प्रकारे ह्या बॉक्स मेहंदी डिझाईन तयार झालेला आहेत आपल्या. तर जो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.